कॉकरोच जनता पार्टीच्या कॉकरोच अभिजित दिपकेंना मारहाण झाली। राजस्थानच्या जयपूरमध्ये काही आंदोलनामध्ये घुसलेल्या अराजक व्यक्तींनी अभिजित दिपकेवरती हल्ला चढवला आणि अक्षरशः मारहाण केली। या भारत देशातल्या राजकारणामध्ये वैचारिक विरोध आता उरला नाहीये। या घटनेवरती बरेच जण हसतील, उलट म्हणतील बरं झालं वगैरे वगैरे, पण तुम्ही मानसिक गुलाम होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जात आहात। विचार करा, तुम्ही नीट पेपर फूट झाल्यानंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागणं म्हणजे गुन्हा झालाय का? त्या सत्तेला, त्या खुर्चीला गोचिडासारखे चिटकलेले शिक्षण मंत्री, एवढी मोठी घटना झाली तरी पण राजीनामा द्यायचं नाव घेत नाही। नवे नवे त्या घटनेबद्दल यांच्या मनामध्ये कोणताही भाव नाहीये। 23 लाखांच्या वर विद्यार्थ्यांचं नुकसान करून पण गोचिडासारखं खुर्चीला चिटकलेला शिक्षण मंत्री, त्याचा राजीनामा मागणारी कॉकरोच जनता पार्टी आणि त्याचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावरती चढवलेला हल्ला म्हणजे लोकशाहीवरती चढवलेला हल्लाच आहे। हा हल्ला कोणी केला, याच्यामध्ये नेमका कोणाचा हात आहे, आणि हे सरकारने तर पाठवलेली माणसं नाही आहेत ना, याची चौकशी व्हायलाच हवी। आणि या घटनेचा संपूर्ण भारत जाहीर निषेध करतोय। तुम्ही आज हसत असाल, पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, तुम्ही आज हसताय, भविष्यात ही हुकुमशाहीची सुरुवात असेल। इथं विरोध करणाऱ्याला मारलं जाईल, जेलमध्ये डांबलं जाईल आणि बोलणाऱ्याला संपवलं जाईल। त्यामुळे आजच सुधरा, आजच बदलाच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याला साथ द्या, त्याच समवेत या घटनेचा जाहीर निषेध करा।